आम्हाला दुःख एका गोष्टीचं वाटतं की तुम्ही दारूचे दुकानं सुरू करता, बिअर बार सुरू करता आणि पवित्र शाळा, लहान मुलं आहेत ते शाळा सुरू करत नाही. आम्हाला काय करायचं पक्ष आणि कोण धुतल्या तांदळासारखे राहिले, सत्यातून पैसा, पैशातून सत्ता. नमस्कार, मी श्रीकांत खांदवे. तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. आज आपण अण्णांसोबत काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार अण्णा. नमस्कार. आपण जर गेल्या वर्षभराचा काळ जर पाहिला तर हा सगळा कोरोनाचा काळ होता. या कोरोना काळामध्ये प्रत्येकावर एक आर्थिक संकट आलं आणि या सगळ्या आर्थिक संकटामध्ये प्रत्येकाला उभारी घेण्यासाठी वेळ हवा होता, नाही का? आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर सरकारला लॉकडाऊन लावावा लागला किंवा जनतेला सरकारने अधिक दिलासा द्यायला हवा होता का, किंवा सरकारने जनतेच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहायला हवं होतं? तुम्हाला काय वाटतं? कोरोना काळात सर्वात मोठी जड बसली असेल तर सामान्य गरीब माणसांना बसली. जो मजदूर आहे तो मजुरी करतो, लॉकडाऊनमुळं त्याचा मजुरी बंद झाली. ज्यांचं हातावर ते पोट आहे, दोन पैसे कमावल्याशिवाय त्याला जेवायला अन्न मिळत नाही, त्यांना याची मोठी झळ बसली. दुकानदार, व्यापारी माणसं आहेत, यांनाही फार मोठी झळ बसलेली आहे. छोटे छोटे दुकानदार, मोठे नाही, जे छोटे छोटे व्यापारी दुकानदार आहेत, इवन चहाची टपरी, तिला सुद्धा मोठा झळ बसलाय. बरोबर आहे. कारण तो रोज चहाच्या टपरीवर चहा विकून आपलं पोट सांभाळत होता. लॉकडाऊनमुळे तर ते बंद झालं. तर ह्या ज्या गोष्टी पाहिल्या, आता अशा वेळेला सरकारने या लोकांना दिलासा देणं गरजेचं होतं, पण तेवढा सरकारने विचार केला नाही गरीब माणसांना हात देण्याबद्दल. हे वस्तुस्थिती नाकारता येत नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता राज्यातील शाळा जर आपण पाहिलं तर शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. जवळपास 1.5 वर्षाचा हा सगळा कालावधी लोटला आहे आणि शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं की आता काय व्हायला हवं? आम्हाला दुःख एका गोष्टीचं वाटतं की तुम्ही दारूचे दुकानं सुरू करता, बिअर बार सुरू करता आणि पवित्र शाळा, लहान मुलं आहेत ते शाळा सुरू करत नाही. होतं काय, 1.5 वर्ष बरोबर, मोठा कालावधी. मुलं शाळेत न गेल्यामुळं त्यांचं वय असं लहान आहे ना, 1ली, 2री, 3री, 4थीचे मुलं कुठेतरी माती खेळत असतात. आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ नको त्या कामात घालवत असतात, कारण त्यांचं वयच ते लहान मुलं आहेत, ते त्याच्यात त्यांना आनंद वाटतो. म्हणून ह्या मुलांना लहान वयातले संस्कार हे आयुष्यभर कामाला येतात. आता सरकार म्हणतं कोरोना, शाळा सुरू झाली तर कोरोना येईल. अरे तुम्ही शाळा सुरू व्हायला कोरोनाची भीती दाखवता. बिअर बार मध्ये कोरोना येत नाही, दारूच्या दुकानात कोरोना येत नाही, शाळेतच कोरोना कसा येतो? आणि तुम्ही प्रयोग तर करायला पाहिजे, काहीतरी हालचाली. जसं नियमावली केली कोरोनाची तशी तुम्ही नियमावली करा ना. नियमावली करून सगळी शाळा नाही सुरू करता आल्या तरी प्रयोग म्हणून, आणि ते यशस्वी झालं तर सगळ्या शाळा सुरू करा. त्याच्या आयुष्यातला वेळ व्हायला जातो, तर हे बाब बरोबर नाही. शाळा सुरू होणं अपेक्षित आहे. आता माझा पुढचा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही मंदिरं उघडण्याची मागणी केली होती का आत्ता नुकतीच. तुम्हाला काय वाटतं की का मंदिरं सुरू झाली पाहिजे किंवा मंदिरं का उघडायला हवीत? नाही, मी आता सांगितलं ना, 2 गोष्टी आमच्या समोर आहेत. मंदिरं हे पवित्र असतात. मी फक्त एकच मंदिर मानत नाही, जे देवळं आहेत, मंदिरं आहेत, त्याच्याबरोबरच मस्जिद हे सुद्धा मंदिरच आहे ना. चर्च हे मंदिरच आहे.
गुरुद्वारा हे मंदिर आहे, आशय हे पवित्र मंदिर आहे. ही स्थानं पवित्र आहेत आणि ह्या पवित्र स्थानातून माणसांच्यावरती संस्कार होतात. तुम्ही पहा, हे जे सगळे मंदिर आहेत याच्यात वाईट गोष्टी कधी घडत नाही. तो आतमध्ये जाण्याच्या आधी आपले पायातले चप्पल बाजूला करतो, बाहेर काढतो, पवित्र मानतो तो. म्हणून हे जे मंदिर आहेत, सगळ्या प्रकारचे मंदिरं ही पवित्र आहेत. ह्या मंदिरातून संस्कार होतात. ह्या मंदिरातून माणसांना हे कळतं. आज बरेच माणसं जीवनात विचार करताना एवढंच करतात, अरे खाऊन पिऊन घ्या, चैन म्हणजे करून घ्या, मेलं म्हणजे गेलं, काय जन्मात, असा जो विचार करणारी माणसं आहेत, मंदिरातून त्यांच्यावर संस्कार होतात. अरे बाबा, खाणं पिणं आणि मरणं एवढ्यासाठी जीवन नाही आहे. मंदिरातून त्याला कळायला लागतं मानवी जीवन काय विशिष्ट जीवन आहे. ईश्वराने तुला ज्ञान दिले, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी आलोय कुठून, माझं कर्तव्य काय, मला जायचं आहे कुठं. ह्या गोष्टी माणसांना मंदिरातून कळायला लागतात. तुम्ही नियमावली का करत नाही? मंदिरात जाणाऱ्या माणसाने ठीक आहे, तुम्ही 5 माणसाने एकत्र नाही जायचं, 1-2 जण दर्शन घ्या किंवा तुम्हाला जे काही तिथं चिंतन करायचं करा. अशी नियमावली का करत नाही? नियमावली करून हे सगळं शक्य होऊ शकतं. शक्य आहे. अरे तुम्ही सगळे नियमावली करताय. बरोबर आहे. दारूच्या दुकानाची नियमावली केली आहे, बिअर बारची नियमावली केली, हॉटेलमध्ये किती क्षमतेने सुरू व्हायला हवे याचे देखील नियम आहेत. त्या सगळ्या नियमावली करून ते चालू केले. आता ज्या दिवशी दारूच्या दुकानं सुरू झाली त्यावेळेला त्या दुकानांच्या समोर जी गर्दी होती, ती गर्दी निवारण करायला सरकारने माणसं ठेवली होती. जर तुम्हाला दारूच्या दुकानाला कोरोनाचा धोका वाटत नाही, मग मंदिराच्या कामात धोका का वाटतो? हा एक नियमावली करा. बरोबर आहे. कारण हे पवित्र स्थान आहेत, माणूस घडवण्याचे काम आहेत, माणूस निर्मितीची काम आहेत. म्हणून याचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे की हे पवित्र मंदिर. आज मी अनुभव करतो माझ्या आयुष्यात, मी मंदिरातच राहतो मंदिरात, पण मंदिरातले संस्कार माझ्यावर जे झालेले आहेत त्याच्यामुळं राहतो मंदिरात आणि ईश्वर पाहतो दुःख पीडित लोकांच्या मध्ये. तो ईश्वर फक्त तिथं 4 भिंतीच्या आतमध्ये मंदिर आहे तिथं नाही. दुःखी पीडित हृदयातले गांजलेले लोक आहेत, त्यांची सेवा ही खरी ईश्वराची पूजा आहे. मानव सेवा ही माधव सेवा आहे, जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे, असा सर्व संतांनी आम्हाला संदेश दिला. मला सांगण्याचं तात्पर्य आहे की मंदिर एक संस्कार केंद्र आहेत, याच्यातून चांगले संस्कार होतात आणि ज्या वाईट गोष्टी आहेत, आता हे पश्चिमी संस्कृतीमध्ये वाढलेली माणसं आहेत, ही आपली संस्कृती पाहतात मंदिरातले, ते आश्चर्य करायला लागतात. बरोबर. त्या सरकारने नियमावली लावा, काय हरकत नाही, पण मंदिरं उघडी करणं गरजेचं आहे. मंदिरं सुरू व्हायला हवीत. बरोबर आहे. पुढचा एक असा माझा एक प्रश्न आहे की सध्या जे काही राज्य सरकार आहे, या राज्य सरकार जो काही कारभार आहे तो कसा सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? मी मागे अनेक वेळेला सांगितलं, चलते का नाम गाडी, रुक गया तो खटारा. कारण हे सरकारमध्ये एकाच पक्षाचं सरकार नाही, एक खिचडी झाली आहे सगळी. एक आपला निर्णय घेतो, दुसरा घेतो, तिसरा, आणि ते टिकत नाही. वेळोवेळी निर्णय बदलत राहतात. तर ही बाब बरोबर नाही. सरकार ज्या वेळेला
समाज, राज्य आणि राष्ट्र असा विचार करून सरकार निर्णय घेतं, त्याचा राज्याला, देशाला उपयोग होतो. याचं धरसोडपणा हे बरोबर नाही. एकाने निर्णय घ्यायचा, एकाने मागं घ्यायचा, अशा पद्धतीने सध्या काही घटना राज्यात सुरू आहेत. किंवा आता आपण तुमच्याकडे ज्यावेळेस आपण अण्णा हजारे नाव ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस एकच गोष्ट आठवते, म्हणजे भ्रष्टाचार विरोधी तुम्ही दिलेला लढा. आता आपण जर पाहिलं, या भ्रष्टाचाराचं जर आपलं समूळ उच्चाटन करायचं आहे, भ्रष्टाचार आपला संपवायचा आहे, तर जनतेने काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला असं वाटतं? नाही, जनतेला एक गोष्ट महत्वाची आहे, प्रतिज्ञा करायला पाहिजे आयुष्यात, मी भ्रष्टाचार करणार नाही, शासन प्रशासनातल्या लोकांना भ्रष्टाचार करू देणार नाही. ही प्रतिज्ञा करून प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर उच्चाटन होईल. पण हे प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे की मी भ्रष्टाचार करणार नाही आणि शासन प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो होऊ देणार नाही. अशी प्रतिज्ञा दिसतो तिथं आवाज उठेल, दिसतो तिथं आंदोलन करेल, दिसतो तिथं त्यांच्या विरोधात वातावरण तयार करेल. असं ज्यावेळेला होईल त्यावेळेला भ्रष्टाचाराचं उच्चाटन होऊ शकेल. बरोबर आहे. म्हणजे आता हा आपण जर पुढची एक जर गोष्ट पाहिली, सध्या जे काही राज्यात सुरू आहे ते पाहता तुम्हाला काय वाटतं की भ्रष्टाचार कमी झालाय की वाढलाय की तसाच आहे? नक्की काय परिस्थिती आहे? आता मी एवढी टीव्ही पाहत नाही, पण बातम्या नेहमी पाहतो, आजच्या घडामोडीची बातमी. आणि मला ज्यावेळेला दिसतं असा दिवस जात नाही की ज्याच्यामध्ये शासनातला प्रशासनातला भ्रष्टाचार, विशेषतः मंत्र्यांचा भ्रष्टाचार रोज जो पुढे येतो, बरोबर आहे, उघडकीस येत नाही, फार घातक आहे. अरे ज्यांनी समाज, राज्य, राष्ट्र घडवायचं तेच जर भ्रष्टाचारात गुंतले तर काय होणार आहे समाजाचं, काय होणार आहे राज्याचं, प्रश्न आहेत. म्हणून आज जे चित्र दिसतं आणि त्याच्यात खास करून मंत्री, एक मंत्री, दुसरा मंत्री, तिसरा मंत्री, चौथा मंत्री यांचे भ्रष्टाचार ते आता पुढे येतात. कोणी ईडीच्या चौकशी, कोणी CBIची चौकशी, कोणी सरकारमधल्या इतर एजन्सीकडून. अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार आहे ना, तो या राज्याला घातक आहे. याच्यातून या राज्याला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. कारण हा भ्रष्टाचारांना या विकास कामांना गिळंकृत करतो. गोरगरिबांसाठी ज्या योजना तुम्ही तयार करता, या योजना हा भ्रष्टाचार गिळंकृत करतो. आणि याची सर्वात मोठी झळ होती ती गरिबांना लागते. त्यांच्यासाठी ज्या योजना तयार केल्या बरोबर त्या त्यांच्यापर्यंत जात नाही, मध्येच गिळंकृत होतं. शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. तर अशा दृष्टीने भ्रष्टाचार हा लागलेला एक महारोग आहे आणि हा महारोग संपवायचा असेल तर प्रत्येकाने जागृत होणं गरजेचं आहे. मी माझ्या आयुष्यात वयाच्या 25 वर्षी मी ठरवलं, माझं वय 25 वर्षात तरुण होतं. स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव पडला, महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव पडला. जीवनाचं ध्येय ठरवलं 25 वर्षी तरुण असताना की विकास कामांना गती द्यायची आणि विकास कामांना जे भ्रष्टाचाराची गळती लागली तिला थांबवायचं. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही कामं केल्याशिवाय समाज, राज्याला उज्ज्वल भविष्य नाही. दोन्ही कामं आम्हाला करावं लागतील.
म्हणून राळेगण सिद्धीमध्ये पहिलं डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट, आणि डेव्हलपमेंटला गती दिल्यानंतर आज किती लोकांनी ते पाहायला यावं. झालेला विकास 15 वर्षात 13 लाख लोक आले. 13 लाख. 4 लोकांनी PhD केली आणि 2 जण PhD करतात आता. त्याचा प्रभाव जो आहे ना गावच्या लोकांवरती, त्याच्यामुळं विकासाला गती मिळते. म्हणून एक तर विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबवणं. बरोबर. म्हणून माझ्या आयुष्यात 25 वर्षाच्या वयात मी ठरवले दोन्ही कामं करायची. हे दोन्ही कामं केल्याशिवाय गावाला, समाजाला, देशाला उज्ज्वल भविष्य नाही. तुम्हाला गाव, समाज आणि देशाला बदलायचं असेल तर हे दोन्ही कामं करावं लागतील. विकासाला गती देणं आणि भ्रष्टाचाराला आळा घालणं. हे दोन्ही कामं मी व्रत घेतलं. माझ्या आयुष्यात मी व्रत घेतलं. जोपर्यंत मी जगेल तर हे काम करत राहील. आणि ज्या दिवशी मी मरेल तो गाव, समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल. हे व्रत घेतलं. म्हणून मी अखंडपणे हे चालू ठेवलेलं आहे. विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची वेळ. मी पक्ष पार्ट्या कधी पाहिल्या नाही. कोणत्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, पण ते बऱ्याच लोकांना ते रेडीमेड कपड्याचं दुकान असतं ना, रेडीमेड कपड्याचं दुकान, त्या रेडीमेड कपड्याच्या दुकानमध्ये कपडे शिवलेले असतात. ते कोणाचं माप घेतलेलं असतं का? कोणाचं माप घेतलेलं नाही, पण कोणाचं तरी अंगाला आला शरीरात नाही. बरोबर. आणि ज्यांच्या अंगाला येतं त्यांना वाटतं आमच्यासाठी शिवली होती, असा भास होतो. आम्हाला काय करायचं पक्ष आणि कोण धुतल्या तांदळासारखे राहिलेत, सत्यातून पैसा, पैशातून सत्ता आहे. तेव्हा मला सांगण्याचं तात्पर्य की दोन्ही कामं करणं फार गरजेचं आहे. विकासाला गती देणं आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळकी थांबवणं एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या दोन्ही करणं आवश्यक आहे. म्हणून मी व्रत घेतलं की दोन्ही कामं करायचे. हे होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. अण्णांसोबत गप्पा मारताना आपल्याला काही गोष्टी जाणवल्या असतील, जसं की राज्यातील शाळा सुरू होणं अपेक्षित आहे किंवा मंदिरं असतील तर मंदिरंही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी. तसेच भ्रष्टाचाराबद्दल बोलताना अण्णांनी सांगितलं की आपल्याला हे सगळं करत असताना स्वतः याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल, तरच देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड कमी होऊ शकते. धन्यवाद.